नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांनी गेल्या 5 वर्षापासून पूर्व विधानसभा मतदारसंघातील अनेक कामांना गती देऊन जास्तीत जास्त विकास कामे आपल्या मतदारसंघात उपलब्ध करून देत खऱ्या अर्थाने पूर्व विधानसभा मतदारसंघाचा कायापालट होण्यावर भर दिला। विविध समाज उपयोगी विकास कामे अल्पावधीतच पूर्णत्वास नेत खऱ्या अर्थाने मतदारसंघात विकास गंगा आणण्याचे काम केले आहे। त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक मनपा मधील प्रभाग क्रमांक 18 राजारामनगर गणेशनगर व्यायामशाळा जेल रोड येथे अभ्यासिका बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील माजी नगरसेवक विशाल अण्णा संगनमेरे, शरद मोरे, मीराबाई हांडगे, श्रीमती रंजना बोराडे यांनी केले होते। यावेळी उपस्थित मान्यवर तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या हस्ते सदर कामाचे नारळ फोडून आणि कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला। त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कारण आता आपण अभ्यासिका करतोय, परंतु आमच्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो की अभ्यासिका जरी आपण करत असलो तरी अभ्यासिकेचे जे टेबल्स आणि ते खुर्च्या असतात त्या काढल्यानं त्याचा हॉल होतो। त्याच्यामुळे तुमचा कुठलाही कार्यक्रम असला तरी आपल्याला त्या अभ्यासिकेचा हॉल म्हणून सुद्धा एक मल्टीपर्पज वापर करता येतो। आणि या भागात आता ग्रीन जिम आपण धरलेलं आहे आणि गार्डनची पण डागडुजी करतो आहोत। काय होतं, प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा जेव्हा एखाद्या प्रभागात जातो तेव्हा गार्डनची डागडुजी होते, उद्घाटन होतं, कामं होतात आणि 6 महिन्यात बघितलं तर परत ते खेळणी तुटलेली, हे तुटलेलं, पेवर ब्लॉक गेलेले, अशी परिस्थिती असते। अभ्यासिका फक्त इथे एक वातावरण निर्मितीसाठी नाही, अभ्यासासाठी नाही, तर आपल्या परिसराच्या मुलांच्या आणि पुढच्या पिढीच्या एक भवितव्यासाठी महत्वाची आहे। वाचनालय चालवणं म्हणजे सतीच्या वाणासारखं आहे, ते खूप कडक एक काम आहे आणि त्याच्यामुळे पुढची पिढी घडवण्याचं काम आपण करतो। आमचे सानप साहेब बसलेत, ACP होते, रिटायर्ड आहे, परंतु ते जेव्हा सांगतील विद्यार्थ्यांना की MPSCचा अभ्यासक्रम कसा असतो तेव्हा त्यांचं पण मन रमतं आणि विद्यार्थ्यांना पण नवीन शिकायला मिळतं। कारण मी इथे बघतो की आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची, रिटायर्ड लोकांची संख्या खूप आहे आणि त्याच्यामुळे लेक्चर द्यायला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला जर आपण त्यांना बोलवलं तर आपल्या परिसरात पण एकोपा राहतो, विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन मिळतं। तर त्याच्यामुळे अभ्यासिका जी असते तिथे वातावरण जे असतं, आजूबाजूचे मुलं सिन्सिअर असतात, ते अभ्यास करताना त्यांना बघून आपणही अभ्यास करत असतो आणि त्याच्यामुळे अभ्यासिका या भागात होणं गरजेचं होतं। प्रभाग 18 राम मंदिर येथे आपण सभामंडप बांधतोय, हनुमान नगर येथे पण सभामंडप आहे, विठ्ठल मंदिर जे आहे ते विठ्ठल मंदिरातही आपण तिथे शेड करतोय मोठं, प्रगती नगर येथे अभ्यासिकेचं काम मंजूर आहे, गजानन नगर येथे गार्डन विकसित करतोय, हिंदू शक्ती नगर येथील धोकादायक ज्या पायरीज होत्या त्या आपण अंडरग्राऊंड करून घेतलेल्या आहेत। अशा बरेच कामं आपण केलेत, परंतु साहेबांनी सांगितलं मग की खरा लोकप्रतिनिधी जो असतो जो लोकांची गरज ओळखून कामं करतो। माजी नगरसेवक दिनकर आढाव आणि शरद मोरे यांनीही या कामाची माहिती देत आमदार राहुल ढिकले यांचे विशेष आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले। आपण जेल टाकीवर ड्रेनेजचं लाईन आणि त्याचं जवळपास 1.5 कोटीच्या कामाचा आपण त्या ठिकाणी शुभारंभ केला। त्यानंतर दुसऱ्यांदाच आपल्या बोराडे मळ्याच्या पुढे काय त्या ठिकाणी जवळपास 50 लाखाच्या गार्डनचं कामाला सुरुवात केली। त्यानंतर खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ केंद्र अभ्यासिकेचं प्रगतीनगरच्या अभ्यासिकेचं सुद्धा त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। स्वामी समर्थ केंद्राची मागणी होती, त्या ठिकाणी सुद्धा 50 लाखाचं एक बसण्यासाठी सभामंडपाचं काम सुरू केलं आणि आता आपण या ठिकाणी 1.5 कोटीच्या अद्ययावत अभ्यासिकेचं काम सुरू करतोय। सन्मान्य आमदारांच्या निधीतून आपल्या प्रभागामध्ये नाशिक रोड विभागामध्ये असंख्य कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। त्यामध्ये प्रामुख्याने असतील आपल्या स्वामी समर्थ केंद्र येथील सभामंडप असेल, आपल्या गजानन नगर येथील ओपन उद्यानातला जॉगिंग ट्रॅक असेल, आपला श्रीरामनगर येथील सभामंडप असेल, त्याचप्रमाणे आपल्या नागरिका गंगेवर रामघाट येथे मोठं आपण शस्त्रविधी शेडची साधारण 2 कोटीचा शेडचं
सन्मान्य आमदार निधीतून आपण त्या ठिकाणी सभामंडप मंजूर केलेला आहे. याप्रसंगी सचिन हांडगे, संभाजी मोरुसकर, दिनकर आढाव, शरद मोरे, शांताराम घंटे, राहुल बेरड, पांडुरंग नवसे, नामदेव पगार, सूर्यकांत पवार, संजय नागपुरे, अण्णाजी भारती, मधुकर माळवे, शुभम काळे, जयश्री इंगळे, अलका नवशे, शैला पगारे, सुशीला काळे, तीर्थराज पाटील यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.